आपत्तीग्रस्तांची तहसीलदार यांच्याकडे धाव। वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कुटे आक्रमक। परभणी शहरातील अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना शासनाकडून अद्याप आर्थिक मदत मिळालेली नाहीये। पंचनामे पूर्ण होऊनही सहाय्य मिळत नसल्याने संतप्त नागरिकांनी तहसील कार्यालयावर धडक देत तहसीलदारांची वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली भेट घेऊन तत्काळ मदत मिळावी अशी मागणी केली आहे। यावेळेस वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कुटे यांनी मंडळ अधिकारी यांना फोनवरून माहिती घेत तत्काळ आपत्तीग्रस्त नागरिकांना 2 दिवसाच्या आत मदत करा, अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसील कार्यालयावर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला। यावेळेस आपत्तीग्रस्त महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शहरामध्ये जे अति पाऊस झाला होता त्या निमित्ताने तहसीलदाराचे मंडळ व तलाठी साहेब यांनी झोपडपट्टी भागातील व ज्या ठिकाणी पावसामुळे गोरगरीब लोकांचं नुकसान झालेलं आहे तिथं पाहणी केली होती। आज आम्ही तहसील कार्यालयावर आलो होतो साहेबांना भेट द्यायची की या गोरगरीब जनतेला मदत का मिळत नाही। याच्यामध्ये त्यांना 5 ते 5,500 लोकांचे नाव नोंदणी केलेली आहेत, पण जी खरी नोंदणी होती ती 5,000 5,500 यादीमध्ये यायची नोंदणी त्या गोरगरीब जनतेचे नावच नाहीत। ज्याचं खरंच अतिशय नुकसान झालेलं आहे, ज्याच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे, ज्याची पडझड झालेली आहे, अशा लोकांना तहसीलदार साहेबांकडून कुठलीही मदत मिळाली नाही। त्यासाठी आज आम्ही तहसील कार्यालयावर आमचे वंचितचे युवा जिल्हाध्यक्ष आमचे तारू भाऊ मी स्वतः आम्ही आज तहसीलदार साहेबांना भेटलो आहोत। त्या 5,500च्या यादीमध्ये आम्ही जेव्हा टॅली केलं आहे की त्यामध्ये ह्या आज ज्या काही महिला आमच्या संघाला जसा बाग आहे, कृषीनगर असेल, भारतनगर असेल, नेहरूनगर असेल, शाहूनगर असेल, विकासनगर असेल किंवा हडकोकडला भाग असेल किंवा खानापूर फाट्याकडला जे झोपडपट्टीचा भाग आहे यामधल्या कुठल्याही लोकांचे त्या 5,500 यादीमध्ये नाव नाही आहेत। तर आता साहेबाला आम्ही बोललो आहोत की साहेब म्हणतात 2 दिवसामध्ये राहिलेल्या याद्या आम्ही कलेक्ट करणार आहोत आणि सर्व ज्या लोकांचे नुकसान झाले त्याला मदत करणार आहोत असं सध्या तर आम्हाला तहसीलदार साहेबाच्या मंडळाने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। जर हे 2 दिवसामध्ये आश्वासन पूर्ण नाही झालं तर वंचित बहुजन आघाडी तहसील कार्यालयावर असा भव्य दिव्य मोर्चा काढून तात्काळ मदत मिळण्याची इथं प्रयत्न करून देईल। या गोरगरीब जनतेला वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून एवढी गवाही देतो। मला सेंटरमध्ये घेणार मागील 15 ते 20 दिवसापासून जे पाऊस आहे त्या पावसामध्ये जे गोरगरिबांच्या घरामध्ये पाणी शिरलं व त्यांच्या घराचं नुकसान झालं त्याबद्दल जे आपण सर्वे झाला होता तलाठी ऑफिसमार्फत, तर ते ऑफिसमार्फत जे सर्वे झाला जे अर्थात लाभार्थी आहेत त्यांना लाभ भेटलाच नाही, पण ज्यांनी पुढं पैसे घेऊन काही जणांनी पैसे वगैरे घेऊन त्यांचे नाव ज्यांना कसलीही हानी नाही झाली त्यांच्या घराला अशालाच पैसे भेटले असा स्पष्ट आमचा वंचित बहुजन आघाडीचा आरोप आहे। आणि जर लवकरात लवकर ह्या गोरगरिबांना पैसे नाही भेटले तर आम्ही भव्य दिव्य मोर्चा तहसील कार्यालयावर काढू असं आश्वासन देतो। लोकनायक न्यूज करिता राहुल धबाले, परभणी। लोकनायक न्यूज